नमस्कार नमस्कार सर्वांना खूप खूप मनापासून नमस्कार. नीनाज कुकिंग कनेक्शनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. नुकतंच इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. जानेवारी महिना लागलेला आहे. त्यानिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं आणि उत्तम आरोग्याचं जावो हीच माझ्याकडून सदिच्छा. जानेवारी महिना लागला की आपल्याला आठवण येते ती मकर संक्रांतीची. संक्रांतीचा सण आपण जोरात साजरा करतो आणि थंडीची चाहूल लागलेलीच असते, चांगल्यापैकी थंडी असते. तर अशावेळी आपल्या आरोग्य जपण्यासाठी अशाच पदार्थांची आपल्याकडे परंपरेने आलेली एक प्रथा आहे असं म्हणू शकतो आपण, की आपण त्यावेळी तीळ, गूळ, शेंगदाणे याचं सेवन भरपूर करतो, जेणेकरून आपल्या शरीराला उष्णतेची निर्मिती होईल आणि जी थंडीची लाट आलेली आहे त्यातनं आपलं शरीर छान सुदृढ राहू शकेल. आणि अशाच परंपरेने आलेली रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे, ती म्हणजे गुळाची पोळी. आणि बघूया आपण त्याचं साहित्य. हा आहे अर्धा किलो गूळ, मी हा बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर हे आहे कणिक किंवा गव्हाचं पीठ 1 मोठा कप. नंतर हे आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन, हे आपण दोन्हीसाठी वापरणार आहोत, म्हणजे पोळीतही घालणार आहोत 1 टेबलस्पून आणि 1 ते 1.5 टेबलस्पून आपण ह्या गुळाच्या सारणामध्येही घालणार आहोत. त्यानंतर हे आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे आहे तेल. हे आहे तीळ, 1 वाटी भरून तीळ आहेत, आमटीच्या वाटी भरून तीळ आहेत. ही आहे खसखस, 1 टेबलस्पून खसखस आहे. आणि हे आहेत वेलदोड्याचे दाणे आणि जायफळाचे छोटे तुकडे. हे सगळं जेव्हा मिक्सरला लावायचं आहे त्याच्याबरोबर आपण हे बारीक करणार आहोत, म्हणून मी ते तसंच ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे आहे मीठ आणि हा आहे चुना, खायचा चुना, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं माहिती असेल की कॅल्शियमचा स्रोत भरपूर असतो, कॅल्शियम भरपूर असतं. आणि पोळीत आपण त्याचा विशेषत्वाने वापर अशासाठी करणार आहोत की चुना किती घालायचा आहे, तो हरभऱ्याच्या डाळी एवढा, म्हणजे अगदी 1 पिंच चुन्याची घालायचे आहे. त्याच्यामुळे पोळीच्या कडेपर्यंत गूळ जायला मदत होते आणि पोळी आपली अतिशय व्यवस्थित छान, म्हणजे कडेपर्यंत गूळ जातो आणि मग कडा राहत नाही. त्यासाठी आपण हा चुना वापरतोय. आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्या वस्तू म्हणजे तीळ, सुकं खोबरं, खसखस आणि बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम घेऊया तीळ. तीळ चांगले खमंग भाजायचेत आपल्याला. तिळातनं चटचट आवाजही येतो, तीळ तडतडतात आणि आपल्याला भाजलेलंही लक्षात येतं. थोडेसे लालसर झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपले तीळ हे बघा, हे बघितलं का, साधारण लालसर गुलाबी असे भाजून झाले. आता हे काढून ठेवूया. तिळानंतर ही 1 टेबलस्पून खसखस आहे. खसखस भाजायला अतिशय कमी वेळ लागतो. आणि त्याच्याचबरोबर आपण हा वेलदोड्याचे दाणे आणि जायफळाचे तुकडे बारीक जे केलेत ते घालूया, म्हणजे ते पण आपल्याला बेतानीच भाजलेले हवे, तर ते खसखशीबरोबर भाजून निघतील आणि मग मिक्सरला ते बारीक होईल. त्याचा स्वाद चांगला येतो सगळा मिळून. ही आपली खसखस, ही बघा, ही पण भाजून झाली आहे, ही पण मी काढते आता हे सुकं खोबरं. सुकं खोबऱ्याला असं खूप म्हणजे 1 चमचाच पाहिजे किंवा 1 वाटीच पाहिजे असं काही प्रमाण नाही आहे. सुकं खोबरं घालू आपण तेवढी पोळी आणखी खमंग होते. अजून थोडंसं परतलं की सगळं गुलाबी तांबूस असं होणार आहे आणि मग ते आपल्याला सगळ्या ह्या जिन्नसांबरोबर मिक्सरला फिरवायचंच आहे. मी आता हे काढते. बेसन भाजूया. त्याला 1 टेबलस्पून तेल घालायचे बेसन भाजायला. अगदी कोरडं नाही भाजायचे आणि खूप तेलही नाही घालायचे. आणि बेसन सुद्धा साधारण 1 टेबलस्पून. आता हे चांगलं खमंग भाजूया. हे चांगलं खमंग भाजायचं आहे, लालसर अगदी. हे बघितलं का, बेसन आपलं बेताचं भाजून झालेलं आहे आणि एखाद्या मिनिटांनी गॅस बंद केला तरी चालेल, म्हणजे बेसन पण आपलं रेडी होईल. हे बघा, रंग यायला लागला आहे त्याला. मी गॅस बंद करते आणि ते होईल तेवढ्या ह्याच्यावरती, ह्या आचेवर होईल. हे पॅन आपलं तापलेलं आहे ना, तर तेवढ्यावरती होईल. आता पुढची प्रोसेस करूया. ती अशी आहे की युजली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की गुळपोळीसाठीचा गूळ किसून घेतला जातो. ते किसायला बरेच कष्ट पडतात, कारण तो खडा एक तर घट्ट असतो आणि आपल्याला बारीक किसणीने तो किसावा लागतो. तर ह्यावर एक उपाय म्हणून मी तुम्हाला एक सोपी प्रोसेस सांगते. काय करायचं, कढई घ्यायची किंवा मायक्रोवेव्हला सुद्धा ही गोष्ट होते, पण आपण कढईत करूया म्हणजे सगळ्यांना ती करता येते. एक थोडंसं, किती 1 टीस्पून थोडंसं तेल घालते तळाला आणि त्याच्यावर हा जो मी चिरलेला गूळ आहे, हा अर्धा किलो आहे मी म्हटलं तसं, हा सगळा घालते. हा सगळा गूळ घातला की त्याच्यात 1 टेबलस्पून सुद्धा नाही, अतिशयच कमी क्वांटिटी पाणी घातलं मी. आणि आता बारीक गॅसवर आपण हा गूळ जस्ट पातळ करायचा आहे, म्हणजे उकळायचा नाही, त्याला उकळी येता कामा नाही आहे.
पण तो पातळ झाला पाहिजे, एवढाच तो गरम करायचा. गूळ पातळ करून घेऊया आणि मग हे सगळे जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला लावून त्या गुळामध्ये मिसळायचे. आणि नंतर जर आपल्याला वाटलं की कुठेतरी गुळाचा एखादा बारीकसा खडा वगैरे राहिला आहे की काय असं वाटलं, तर हे जे सगळा मसाला किंवा हे जे पोळीचं मिश्रण जे आपण बनवलेलं आहे ते आपण एकदा चटणीच्या भांड्याला म्हणजे छोट्या मिक्सरच्या भांड्याला जर एकदा फिरवून घेतलं तर तोही प्रश्न राहत नाही आणि आपली किसण्याची कटकट वाचते. किसायला खूप दम लागतो आणि खूप वेळही लागतो तो गुळ किसायला. म्हणून ही मी एक पद्धत माझी शोधून काढली आहे. बऱ्याच जणी करतही असतील. तर तुमच्या माहितीसाठी आपण आता हा गुळ पातळ करूया. हे बघितलं का तुम्ही? हा मी म्हटलं तसं हा गुळ मी जस्ट पातळ केला आहे. अगदी थेंबर पाणी आणि थेंबर तेल जे घातलं होतं त्याने. आपल्याला खूप कष्ट कमी होतात हे असं करण्याने. आता मी हा सगळा मसाला बारीक वाटून घेतला आहे, म्हणजे तीळ, सुकं खोबरं, नंतर खसखस, वेलदोडा, जायफळ आणि बेसन. तर हा सगळा मसाला मी ह्याच्यात घालते आता हे सगळे मिक्सरला बारीक केलेले जिन्नस मी ह्याच्यामध्ये घातलेत. आणि मगाशी जो तुम्हाला मी खायचा चुना दाखवला होता तोही आता घालते. हा बघा, अक्षरशः हरभऱ्याच्या डाळी एवढा तो चुना आहे, पण त्याने इफेक्ट मात्र चांगला येतो. पोळी आपली छान कडेपर्यंत गुळ जातो आणि पोळी चांगली होते. म्हणून हे करायचं. आता हे असं मिसळून घेते मी, म्हणजे गुळ आपला तयार झाला. तो जरा गार होऊ दे. गुळाच्या पोळीसाठी आपण कणिक भिजवून घेऊया. सर्वप्रथम ही कणिक घालते मी ह्याच्यात. मेजरिंगचा साधारण 1 कप आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन. पोळीमध्ये पण बेसन घालण्याने पोळी खुसखुशीत होते आणि चवीला पण चांगली लागते, म्हणून आपण हे बेसन घालतो. त्याच्यानंतर हे आहे मीठ. ते चवीपुरतंच, म्हणजे अगदी थोडंसं, जसं पोळीला घालतो तसंच घालायचं आहे. आणि त्यानंतर आहे हे तेल, 1 टेबलस्पून तेल. थोडंसं म्हणजे गारच घालायचं आहे, नॉर्मल. हे काय मोहन म्हणजे गरम केलेलं नाही आहे, नॉर्मल तेल आहे. आणि हे सगळं सारखं करते मी. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जशी पोळीची कणिक भिजवतो ना तशीच भिजवायची. त्यामुळे बघत बघत पाणी घालून सारखं करायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा अंदाज घेत हा मी मऊ डो तयार केला आहे. वरनं थोडासा तेलाचा हात परत एकदा लावला आहे. हे बघा, अशा प्रकारचं पीठ आपल्याला पाहिजे. आता हे थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत गुळही आपला गार होईल आणि मग आपण पोळ्या करूया. आपली कणिक छान भिजून तयार आहे. ही बघा, ती जराशी मी मळून घेतली. आणि आपला गुळही मी तुम्हाला जसं म्हटलं होतं तसा मी सगळा परत मिक्सरला लावून घेतला आहे. त्यामुळे जे काही बारीक सारीक खडे राहिले असले सपोज गुळाचे, तर ते सगळे मोडून हा चांगला मऊसूत गुळ आपला तयार झालेला आहे. आता आपण पोळी करूया. त्यासाठी 2 पाऱ्या कणकेच्या घ्यायच्या. मी 2 गोळ्या करून घ्यायच्या. मी दाखवतेच तुम्हाला. एकसारख्या 2 गोळ्या, म्हणजे पुरी एवढ्या साधारण. आणि तेवढीच पुरी एवढी 1 गोळी गुळाची घ्यायची. ती पण अशीच साधारण म्हणजे आपल्या पुरीसारखी गोळी करून घ्यायची गुळाची. सगळ्या गोष्टी ह्या तांदूळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायच्या. ह्या पिठाच्या दोन्ही गोळ्या आणि ही गुळाची गोळी ह्या सगळ्या पिठामध्ये बुडवून घेतल्या. आता ही पहिल्यांदा लाटायची. खूप मोठी नाही लाटायची, एकसारखी अशी लाटून घ्यायची. जाडच ठेवायची म्हणजे. आणि ही दुसरी लाटून घ्यायची. आता ही तिसरी गुळाची गोळी पण आपण किंचित अशी लाटून घ्यायची, त्या पुरीच्या आकाराची तेवढीच करून घ्यायची. आणि ही पुरी खाली ठेवून त्याच्यावर हे घालायची गुळाची. आणि मग ही तिसरी आपली कणकेची गोळी. आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं. दाबून नुसतं घ्यायचं, ह्या कडा बंद करायच्या नाहीत, अशा धरून करायच्या नाहीत, म्हणजे गूळ सरकायला मदत होते. फक्त असं दाबून घ्यायचं एकसारखं. आणि थोडंसं तांदूळाचं पीठ लावून भुरभुरून, फार लागत नाही याला पीठ, थोडंसं असं भुरभुरल्यासारखं करून पोळी आपण लाटून देऊया. ह्यात सुद्धा पोळी पहिलं लाटणं आपण जरा जोरात फिरवलं ना तर गूळ अगदी कडेपर्यंत जायला छान मदत होते. म्हणून पहिलं लाटणं अगदी जोरात फिरवायचं आणि नंतर चांगली लाटायची. ही खूप पातळही करायची नाही आणि खूप जाडही करायची नाही, मध्यम एकसारखी पोळी करायची. अशा प्रकारे आपली पोळी लाटून तयार आहे. तवा तापलाय का बघते. तो तवा तापलेला आहे. किंचित तेलाचा कण फक्त तव्यावर टाकणार, पोळीलाही तसाच लावणार आणि पोळी आपण तव्यावर टाकूया. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलाय, खूप मोठा नाही आणि एकदम बारीकही नाही. ती बघितलीत का, आपली पोळी छान फुगायला लागली आहे. आपण आता ती उलटून टाकू.
जरासुद्धा गुळ बाहेर येत नाही आणि कडेपर्यंत गुळ आपला गेलेला आहे. हे त्या एवढ्याशा चिमूटभर चुन्याची गोष्ट आहे. त्या चुन्यामुळे हे झालेलं आहे आणि बेसनामुळे पण. बेसन पण तेच काम करतं. तर आपली ही सुद्धा पोळी झालेली आहे. आपण आता ती तव्यावर टाकूया. ही बघितलीत का, आपली दुसरी पोळी पण छान गुलाबी छान भाजून निघालेली आहे. आपण आता ही काढूया. अशा प्रकारे तयार झाल्या आहेत आपल्या गुळाच्या खमंग खुसखुशीत पोळ्या. साजूक तुपाबरोबर त्या खातात आणि साजूक तूपसुद्धा घट्ट वापरायचं. गुळाची पोळी खायला साजूक तूप असं घट्ट पाहिजे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला जरूर कमेंट करून सांगा. संक्रांत स्पेशल गुळाच्या पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट करून कळवा. करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने, म्हणजे गुळची न चिरत बसता आपण तो मायक्रोवेव्ह किंवा गॅसवर गरम करून बघा. सोपी आहे ही पद्धत आणि तुम्हाला कशी वाटली, पोळ्या कशा झाल्या मला नक्की कळवा. आणि आपलं नेहमीचं ठरल्याप्रमाणे चॅनल शेअर, सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट आणि तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आपण सगळे कायम गोड राहूया आणि नवनवीन पदार्थ खात राहूया. धन्यवाद.